टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। दादागिरी गुंडगिरी यावर कोणी खपून घेणार नाही। मागच्या निवडणुकीची गुंडगिरी झाली आणि बोगस मतांनी निवडून आले। दादा मागच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर मतदाराला मारलेत। मी 10 मतदार कसा आलो म्हणून, म्हणजे निवडून आला कार्यक्रम तीव्र उशीर होत आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो। मित्रांनो, येणाऱ्या 2 तारखेला जी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे, त्या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे। 2007 ते 2017 या 10 वर्षामध्ये देगलूर शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला विकास आणि 2017 ते 22 काँग्रेस पक्षाने केलेला विकास, या 2 गोष्टींवर निवडणूक लढवायची आहे। परंतु निवडणुकीत होणारा पराभव पाहून विरोधी पक्षाच्या पायाखाली वाळू सरकलेले आहे। ते वैयक्तिक पातळीवर एकरी भाषेत टीका करत आहेत, परंतु आम्ही त्या टीकेला उत्तर न देता मतदाराच्या रूपानं आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं येत्या 3 तारखेला त्यांना आपण उत्तर देऊ। आम्ही 2007 ते 2017 या 10 वर्षाच्या काळामध्ये आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून देगलूर शहराच्या विकासासाठी जवळपास 200 कोटी रुपयाची कामं केली। नुसती कामं केली नाही तर दर्जेदार कामं केली। ती कामं आपल्याला आज पाहता येतात। तुम्ही जर देगलूर शहरामध्ये आलात, शिवाजी उद्यानाचं नाव विस्तार आपण केलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान। ते उद्यानाचे संरक्षण केले, उद्यानाचं सुशोभीकरण केलं, नगरपालिकेची प्रशासकीय इमारत उभा केली, हजरशाह जियाउद्दीन रफाई व्यापारी संकुल उभा केलं, शरदचंद्रजी पवार साहेब व्यापारी संकुल उभा केलं, कैलासवासी मष्णाजीराव निलंबर व्यापारी संकुल उभं केलं, NHUMच्या माध्यमातून केंद्र शासनाचा दवाखाना उभा केला। 54 कोटी रुपयाची भोयर गटार योजना आपण मंजूर केली होती, पण दुर्दैवाने ती अजून कार्यान्वित झाली नाही। 24 कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली आपण, ती पूर्णपणे झाली होती। देगलूर शहरात नव्याने जलकुंभ उभारले। प्रत्येक नागरिकाला पर डे 160 लिटर पाणी मिळालं पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न केला। करंडखेड येथून देगलूर येणारी जलवाहिनी जी सिमेंटची होती, त्याला आपण नंतर मेटलची करून घेतली, GI पाईपलाईन। तर ही कामं आपण पाहतो किंवा दिसतात आपल्याला, परंतु काँग्रेस पक्षाच्या काळात जी कामं झाली ती रस्त्याच्या नावानं अतिशय निकष दर्जाची झाली। ते दर्जे आपण आता जर पाहिलात, मी पत्रकार बांधवांना जेव्हा येतात माझ्याकडे मुलाखत गेला तेव्हा सांगतो की तुम्ही काँग्रेसचा आम्हाला 2 कामं दाखवा, आमचे 20 पहा, त्यांचे 2 दाखवा। परंतु त्यांना निवडणूक ही जातीपातीवर करायची आहे, मुस्लिम समाजाची मतं आपल्याला मिळतील या उद्देशाने ते निवडून लढत आहेत। प्रत्येक निवडणुकीत ते सार्वत्रिक निवडून आली की काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाचा गैरफायदा घेतो, त्यांच्यासाठी काही काम करत नाही। आज देगलूर शहराचा DP प्लॅन तयार झाला, अध्यक्ष काँग्रेसचे होते। देगलूर शहरामध्ये नवीन कब्रस्तानाला जागा नाही, देगलूर शहरामध्ये नवीन स्मशानभूमीला जागा नाही। आमच्या काळात स्मशानभूमी बांधकाम स्मशानभूमीची सुरक्षा बांधण्यात आली, तिथं आपल्याला बसा शेड करण्यात आलं आणि अतिशय सुंदर अशी स्मशानभूमी देगलूरमध्ये तयार केली आपण। परंतु काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये असं कोणतेही काम झालं नाही। आपण अग्निशमन दलाची कर्मचाऱ्याला इमारत बांधून दिली, तिथं फायर ब्रिगेडचं ऑफिस तयार केलं, फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या होणाऱ्या होत्या। घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपण भक्तापूरला 5 एकर जमीन घेऊन तिथं आपण कचरा डेपो उभा केलेला आहे, त्याच्यावर प्रक्रिया होते, ओला आणि सुका कचरा वेगळा केला जातो, घंटागाडीची सुरुवात आपण केली। असं काँग्रेस पक्षाने एकही काम व्यासपीठावरून सांगावं की ते काम त्यांनी केलेलं आहे, तर मी त्यांना असं जाहीर आवाहन केलं की तुम्ही कोणते कामं केलात ती कामं आम्हाला इथं दाखवा। दादा, हा मतदारसंघ जो आहे 12 आणि 13 प्रभाग, हा प्रामुख्यानं जो राजकीय दृष्ट्या प्रगल्भ असा समाज आहे मराठा समाज, तो या भागात जास्त राहतो। या भागामध्ये शिक्षक लोक, व्यापारी असे म्हणजे सर्व सुशिक्षित लोक जास्त असतात। या लोकांना जर आपण गोष्ट पटवून दिली तर त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडातून जर खरी गोष्टी बाहेर निघाल्या तर देगलूर शहरामध्ये फार मोठा बदल होतो। गेल्या अनेक वर्षापासून या भागावर देगलूर शहराचं राजकारण चालत आलेलं आहे। अतिशय बुद्धिजीवी लोक या भागात राहतात, HS खंडागळे सारखे लोक जातात आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जो केलंय ते तुम्ही पाहून सांगा आम्ही केलंय म्हणून, आणि त्यांना केलं दाखवा विचारा। तर विकासाच्या मुद्द्यावर निवडून लढून आपण जर देगलूर शहराला पुढे न्यायचं असेल आपल्याला, जे आपण 10 वर्ष मागे पडलो। दादा, गेल्या निवडणुकीला मी 400 मतांनी पराभूत झालो। अवघ्या 6 महिन्यामध्ये प्रत्येक माणूस म्हणत होता की देगलूर शहर 10 वर्ष मागे गेलं। आज देगलूर शहराची परिस्थिती पाहिलात आपण तर काँग्रेसच्या काळामध्ये लाईटचे 5 कोटी रुपयाचे नाविन्यपूर्ण योजनेमध्ये पोल उभा टाकलेत, एकाही पोलात दिवाबत्ती नाही। करंडखेड त्या पाणी पुरवठा प्रकल्प आहे तो, तिथं आपण सोलारचे 2 कोटी रुपये खर्च केलेत, पण लाईट बिलामध्ये 1 रुपयाची कपात नाही अजून। मी नगरपालिका विचारतो किती बिल कमी आलंय, अजून महिन्याला 14 लाख रुपये बिल आहे आपलं नळपट्टीचं। म्हणजे ते जे काम केले अतिशय बोगस काम केले
आणि कामं करत असताना दडपशाही गुंडशाही, त्यामुळं काँग्रेस पक्षाचे जवळपास सर्व नगरसेवक आपल्याकडे आलेले आहेत. काँग्रेस पक्षानं फक्त जातीपातीचं राजकारण केलेलं आहे. आज ते सांगत आहेत हे समाजाचे आमचे, ह्या समाजाची एकी जात निवडणुकी काय राहते. आपल्याकडे तिथं कुस्ती खेळायची नाही का मारामारी करायची नाही. आपल्याला निवडणूक विकासाचे मुद्दे लढवायचे आहे. आम्ही उमेदवार दिलो, तुम्ही उमेदवार दिलात, तुम्हाला उमेदवार मिळाले नाहीत, तुम्ही कोणत्या वार्डात कुठल्या उमेदवार उभा केलात ते सगळे देवरूर शहर पाहिले. जर त्याच्याकडे 5 उमेदवार नाहीत, त्यांनी इकडून उमेदवार तिकडं, तिकडचा उमेदवार तिकडं, शेवटला कोणी मिळालं तर 2 मुस्लिम द्यायचे, म्हणजे आपल्याला अध्यक्षाला मतं मिळतात. आणि नगरसेवक पडले तर पडले, काय हरकत नाही त्यांना. ही त्यांची पॉलिसी आहे. जोपर्यंत मुस्लिम समाजाला या गोष्टी कळणार नाहीत तोपर्यंत देगलूर शहरामध्ये जवळजवळ सार्वत्रिक निवडणूक होईल, त्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव कमी होणार आहे. जेव्हा सिंगल नगरसेवक वार्डची निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका आम्ही जिंकलेल्या आहेत. फक्त सार्वत्रिक निवडणुका 2002 आणि 2017 या निवडणुकीत आमचा जो पराभव झाला तो अल्पसंख्याक समाजाची त्यांनी मतं अशा पद्धतीने घेतलेत. परंतु 10 वर्ष दोन्ही 5 वर्षाच्या काळामध्ये अल्पसंख्याक समाजाला त्यांनी कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत किंवा कोणतेही काम केलं नाहीत. आज मुफ्ती साहेबांसारखा माणूस 15 वर्ष काँग्रेस पक्षाला सहकार्य करून आज घरी बसलेत ते. म्हणजे त्यांच्यासारखं नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून अनेक षड्यंत्र रचले गेले आणि त्या माणसाला घरी बसवले. म्हणजे काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाला काही केले नाही, फक्त मुस्लिम समाजाचं मतं घ्यायचे, सत्ता मिळवायची, त्या सत्तेतून पहिले गुंडगिरीतून सत्ता, सत्तेतून पैसा. आणि त्याला एवढी आता मस्ती आलेली आहे पैशाची की ते स्वतःला गरीब सांगतात. तर मी जाहीरपणे सांगितलंय, त्यांचं म्हणणं आहे की मी धनदाडा उमेदवार आहे, तर मी जाहीरपणे सांगितलं पत्रकारांना की माझी संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे. त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करावी. गरीबाची प्रॉपर्टी मी घ्यायला तयार आहे, श्रीमंत प्रॉपर्टी त्याने घ्यावी. मी त्याला जाहीरपणे सांगितलंय. दादा करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे, नंतर माझं शर्ट फाटका आहे, माझा खिस्सा फाटलेला आहे, डोळ्याला पाणी आणायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी पायासर करायची. पुरुषासारखं वागायचं नाही, काही नाही. महिलाचा कार्यक्रम ठेवायचं, महिलाला बोलून घ्यायचं, नंतर महिलाचा काही विचार करायचा नाही, महिला सक्षम करण्याकरता काय करायचं नाही, फक्त वापर 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 आणि वापर. सगळ्या जातीचा वापर केले, जातीचे मोठे झाले, जात गेली खड्ड्यात. त्याच्यानंतर जातीला कधी विचारले नाहीत. म्हणजे प्रत्येक जण जातीच्या नावानं राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेत आहे आणि देगलूर शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. परवा त्या 2 सभा झाल्या, वार्डातील 14 माणसं, सोबत आलेले 50 माणसं, 64 लोकांची सभा, व्यासपीठावर 30 लोक, सगळ्या पत्रकार व्हिडिओ फुटेज आहेत ते पहा तुम्ही. आणि त्या भाषणामध्ये फक्त एकच काम, वार्डाचं बोलायचं नाही, विकासाचं नाही, मला फक्त एकरबाजी शिव्या द्यायचं. मला काही शिव्या दिलं तर काही फरक पडणार नाही. परंतु मित्रांनो, निवडणूक नगरपालिकेची आहे, आपल्या मूलभूत सुविधांची आहे. आपल्या शहराला स्वच्छ पाणी पुरवठा मिळाला पाहिजे, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता झाली पाहिजे, दिवाबत्ती लागली पाहिजे, दररोज कचरा उचलला गेला पाहिजे. या गोष्टी आपल्या प्रमुख करत आहेत. त्यानंतर आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये देगलूर शहराला पुढे न्यायचं असेल तर आज प्रतापराव पाटील साहेबांचं अजितदादाकडे एवढं वजन आहे की त्यांचा शब्द दादा खाली पडून देत नाहीत. मी जेव्हा प्रवेशाची चर्चा करायला गेलो होतो तेव्हा मी सर्व पाहिलंय की प्रतापराव पाटील जे शब्द टाकतील तो शब्द अजितदादा पुढे प्रमाण आहे. त्यामुळं प्रतापराव पाटीलच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्याची निवडणूक होत आहेत. माननीय माजी खासदार भास्करराव पाटील साहेब मार्गदर्शन करत आहेत. लोकलला व्यंकटराव गोजेकर साहेब, घाटे साहेब, साबळे साहेब हे सर्व लोक मदत करत आहेत. जर आपण जर आमच्या हातात परत सत्ता दिली तर 5 वर्षामध्ये देगलूर शहराचा सर्व विकास करण्याचं मी तुम्हाला वचन देतो, अभिवचन देतो. कोणत्याही प्रकारे नगरपालिकेचा भ्रष्टाचार न करता आपल्या सर्वांची नगरपालिका आहे, आपल्या करातून नगरपालिका चालते. त्यामुळे तुमच्या ज्या सुविधा आहेत मूलभूत ते देणं आमचं कर्तव्य आहे. देगलूर शहरामध्ये दादागिरी, गुंडगिरी यावर कोणी खपून घेणार नाही. मागच्या निवडणुकीची गुंडगिरी झाली आणि बोगस मतांचे निवडून आले. दादा मागच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर मतदाराला मारलेत. मी 10 मतदार कसं आलो म्हणून, म्हणजे निवडून